2004 ते 2009 मध्ये एक असा घोटाळा झाला ज्याची किंमत इतकी मोठी होती, त्यात महाराष्ट्रातील प्रत्येक दुष्काळी गावाला पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचन मिळालं असतं, पण तरी ते पैसे काही लोकांनी आपल्या बँक खात्यात जमा केले. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राला हादरून सोडलं. हा घोटाळा आहे सिंचन घोटाळा. तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडतो. सरकार दरवर्षी सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करतं, पण तरीही शेती तशीच कोरडी का राहते? याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेला हा 70,000 कोटी सिंचन घोटाळा. चला आज या घोटाळ्याचा पर्दाफाश करूया अगदी सोप्या भाषेत. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की सरकार शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी पैसे खर्च करतं, योजना राबवतं, पण तरीही शेतीत पाणी का पोहोचत नाही? तुम्हाला वाटेल की यात नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण आज आपण अशाच एका गडबडीबद्दल बोलणार आहोत ज्याला महाराष्ट्राचा सिंचन घोटाळा म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, गोष्ट आहे 2004 ते 2009 या काळातली. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं. सिंचन म्हणजे जलसंपदा विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता आणि त्यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री होते अजित पवार. या काळात विदर्भ आणि इतर भागातील सिंचन प्रकल्पांसाठी 1000 कोटी रुपये मंजूर झाले. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. मित्रांनो, या घोटाळ्याला आपण 3 भागात समजून घेऊया. पहिला भाग म्हणजे कॉन्ट्रॅक्टची किंमत वाढवणे, इस्केलेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. समजा सरकारला एक धरण बांधायचं आहे आणि त्याची अंदाजी किंमत आहे 500 कोटी रुपये, पण याच धरण प्रकल्पाची किंमत कोणतीही योग्य कारण न देता 10,000 कोटी, 15,000 कोटी किंवा त्याहून जास्त केली गेली, आणि हे सगळं झालं एका रात्रीत. मित्रांनो, जिगाव प्रकल्पाची मूळ किंमत होती 500 कोटी रुपये आणि नंतर ती वाढून 13,000 कोटी कशी झाली? प्रशासकीय नावाचा एक नियम असतो. सोप्या भाषेत हा एक सरकारी प्रोजेक्ट सुरू करण्याची परवानगी देण्याचा कागद असतो. आरोप असा आहे की अनेक प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीने दिली गेली आणि हे सगळं नियम मोडून केलं गेलं. आता आपण बघूया दुसरा भाग, कागदावरचे काम म्हणजेच पेपरवर्क मॅनिप्युलेशन. या घोटाळ्याचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक प्रकल्प कागदावर पूर्ण झाले, पण प्रत्यक्षात त्याची कामं पूर्ण झालीच नाहीत. पैसे काढले गेले, पण धरणं तशीच अर्धवट राहिली. त्यानंतर येतो तिसरा भाग, घाईघाईत घेतलेले निर्णय. मित्रांनो, या कामांना मंजुरी देताना कोणतीही पारदर्शकता पाळली गेली नाही. अनेक कामांसाठी योग्य निविदा म्हणजेच टेंडर्स काढल्या नाहीत किंवा अशा अटी टाकल्या की फक्त काही विशिष्ट कंपन्याच पात्र ठरतील. यातूनच लवासा सारख्या प्रकल्पांना कमी किमतीत जमीन दिल्याचे आरोपही झाले. त्यानंतर 2012 मध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवायला सुरुवात केली. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यावेळी या घोटाळ्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चितळे समितीची स्थापना केली. या समितीने अनेक अनियमितता उघड केल्या. या आरोपानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण काही महिन्यातच त्यांना पुन्हा त्याच पदावर परत आणलं गेलं. मित्रांनो, सिंचन घोटाळ्याची ही कहाणी फक्त काही वर्षापूर्वीची नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अनेक FIR दाखल केले आहेत, पण अजूनही कुणालाही मोठी शिक्षा झाल्याचे दिसत नाही. हा घोटाळा आपल्याला एक प्रश्न विचारतो, आपल्या कष्टाचा पैसा जो की कर रूपाने सरकारकडे जातो, तो खरंच आपल्या विकासासाठी वापरला जातो की नाही, की असेच काही लोक आपल्या फायद्यासाठी वापरतात? तुमचं याबद्दल मत काय आहे? तुम्हाला काय वाटते, या घोटाळ्याला जबाबदार कोण आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया एक नवीन विषयावर. जय हिंद.